फेरीतील आपण शेवटची मॅच इथे पाहणार आहोत. शिवशक्ती स्पोर्ट लोणार विरुद्ध NK स्पोर्ट खांडवल अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. लोणार संघाने टॉस जिंकला, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि पाहूया कशा प्रकारची फलंदाजी इथे मात्र NK स्पोर्ट खांडवल संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. सुंदर सामना तुम्हाला या अगोदर पाहायला मिळाला. आमणे विरुद्ध नानकर अशी मॅच होती. शेवटच्या चेंडूपर्यंत एक जबरदस्त रंगत निर्माण झाली होती, परंतु जे म्हटलं जाते ना, जो जिता वो सिकंदर, आणि सिकंदर ठरले छावंडा स्पोर्ट आमने संघ. आणि त्यामध्ये या मोलाचा सहकार्य सागरच्या लाभलं, कारण शेवटच्या षटकामध्ये 7 धाब्यांची आवश्यकता होती. त्या 7 धाबा त्यांनी मात्र डिफेन्स केल्या, त्या 7 धाबांचं त्यांनी संरक्षण केलं आणि आपल्या संघाला मात्र त्याने जिंकून दिलं. नॉकआउट स्पर्धा आहे. जो संघ पराभूत होईल तो संघ या स्पर्धेच्या बाहेर नक्कीच फेकला जातोय. तब्बल वर्षभर त्या संघाला मात्र या स्पर्धेची वाट पाहावी लागेल आणि जो संघ जिंकेल तो संघ मात्र पुढे वाटचाल करेल. अतिशय भव्य आणि दिव्य या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. या MD आणि या सरपंच संतोषजी काकडे साहेबांच्या माध्यमातून साकारली जाणारी स्पर्धा सरपंच चषक 2021. आणि या स्पर्धेसाठी पाहिलं तर भरपूर मेहनत केलेली आहे. MD स्वर आमनेपाडा, कीर्तीस्वर आमनेपाडा आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी भरपूर मेहनत केलेली आहे. आणि त्याचमुळे पाहतो की या सत्रामध्ये आपण डे नाईटच्या स्वरूपात ही स्पर्धा पाहतोय. पर्व 10वा आहे. MDच्या नावाने आपण 6 पर्व पाहिले आणि सरपंचच्या नावाने आपण हा 4था पर्व पाहतोय आणि एकूण 10वा वर्ष या स्पर्धेला आज पूर्ण होत आहे. तीच चमक, तशाच प्रकारचं नियोजन आणि त्याच प्रकारचं आयोजन प्रत्येक वर्षी आपल्याला पाहायला मिळालं. आणि या सत्रामध्ये पाहतो की भरपूर चेंजेस पाहायला मिळालं. प्रथमतः आपल्याला बाईक पाहायला मिळते या पहिल्या क्रमांकासाठी. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला क्रीडांगणी चेंजेस पाहायला मिळाली. तिसरं वैशिष्ट्य म्हणजे या डे नाईटच्या स्वरूपात आपल्याला ही स्पर्धा अनुभवायला मिळाली. आणि चौथं म्हणजे आपण सीमेरेषेवर नक्कीच आपण रॅलिंग पाहतोय. आणि 5वं म्हणजे या सत्रामध्ये आपल्याला वेगळं डेकोरेटर्स मिळालं आणि चांगली सजावट त्यांनी केलेली आहे या मैदानाची. भरपूर काही गोष्टी आहेत, भरपूर काही बदल झालेला आहे. बोलायला गेलो तर पूर्ण रात्र कमी पडेल. वेलकम मच्छिंद्र काकडे, अपार मेहनत करतायत. त्यांच्या जोडीला पाहू शकता आपण जग्याबाई सुद्धा आहेत. जग्या नाही तर मजा नाही, कारण नेहमी ते पडद्याच्या पाठीमागे असतात, फोकसवर ते येत नसतात आणि त्यांचा सपोर्टिंग रोल खूप छान आहे. गुंडाबाईची आदास वेगळी आहे. चला खेळ सुरू करायचा आहे, कारण वेळ भरपूर तुम्ही घेत आहात. सलामी जोडी आपल्याला खेळपट्टीवर पाहायला मिळते NK स्पोर्ट खांडवल संघाच्या माध्यमातून. विनोद पाटील आणि योगेश पाटील असे हे 2 सलामीवीर पाहायला मिळतात. आणि षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज शिवशक्ती स्पोर्ट लोणार संघाच्या माध्यमातून राहुल. लेट्स प्ले गेम ऑन. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच, त्यानंतर आपण दुसऱ्या फेरीतील सामन्याला सुरुवात करणार आहोत. पहा 8:02 झालेले आहेत. तुम्हाला 8:22 तुम्हाला हा डाव समाप्त करायचा आहे. तुमची वेळ सुरू होत आहे आता. लोणार संघ लक्षात घ्यायचा आहे. थोडस रनअप मध्ये चुकतो या गोलंदाज राहुल, पंतांकडनं डेड बॉलचा इशारा. भरपूर मान्यवरांनी या स्पर्धेला उपस्थिती दाखवली. भरपूर मान्यवर शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिले. हे प्रेम आहे आयोजकांवर, हे प्रेम आहे सरपंच साहेबांवर, हे प्रेम आहे आमचे MD साहेबांवर. आणि त्याचमुळे पाहतो की सफल हे 10वं वर्ष आपल्याला या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळालेलं आहे. इथे मात्र ऑन साइडला सुरेख फटका. ही साधा आहे विनोद पाटीलची आणि त्याच्यावर भरपूर प्रेक्षक फिदा आहेत. चेंडू निघून झाले एका टप्प्याच्या साह्याने. 4 धावांसाठी चौकार. पहा काल रात्रीचे
हिरो भरपूर त्याचे फॉलोअर्स झाले. आमचे रोशन शिंगोले यांचं शुभागमन झालेलं आहे. काय जबरदस्त खेळी त्यांच्याकडनं पाहायला मिळाली. चांगली फटकेबाजी आउटफिल्डमध्ये चांगले कॅचिंग त्यांच्याकडनं पाहिली आणि मात्र एम डी स्पोर्ट आमनेपाडा संघाने टॉप 5 मध्ये मात्र प्रवेश केला. पहिला संघ ठरला आहे या स्पर्धेच्या माध्यमातून आणि स्वागत केलं आहे राहुलचं विनोद पाटीलने चौकाराने. इथे मात्र पहा अतिरिक्त बाउन्स इथे मात्र प्राप्त झाला आणि त्याच अनुषंगाने मात्र पंचांनी गोलंदाजाला दंडित केलं. वाईटचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय आणि पहिली अभंतर धाव इथे मात्र आपण जोडतोय. धावफलकामध्ये धावसंख्या पुढे जाईल बिनबाद 5. एन के स्पोर्ट खांडवल संघाचा विचार केला तर विवेक एंटरप्राइजेस चषकामध्ये सुद्धा मात्र या संघाने चांगली कामगिरी केली होती आणि त्या स्पर्धेला सुद्धा जिंकलं होतं एन के स्पोर्ट गोडसे बी संघाने. कारण एन केच्या नावाने गोडसे संघ दाखल झाला आणि ती स्पर्धा जिंकली. एन केचा फुल फॉर्म तुम्हाला मी पुन्हा एकदा सांगतो. या एन मीन्स नामदेव, के मीन्स कातोड. म्हणजे या नामदेव आहे विवेक पाटील यांच्या वडिलांचं नाव आणि कातोडा आहे विवेक पाटील यांच्या आजोबांचं नाव आणि त्या नावाने हा संघ नेहमीच एखाद्या स्पर्धेमध्ये उतरतो. इनसाइड आउटचा फटका जबरदस्त क्लासिकल स्ट्रोक चेंडू निघून जाईल पुन्हा एकदा एका टप्प्याच्या साहाय्याने 4 धावांसाठी चौकार. काय जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळते. 360 डिग्री फलंदाजी. पहिला चौकार ऑन साईडला तर दुसरा चौकार ऑफ साईडला. अफलातून कामगिरी आणि या सत्रामध्ये भन्नाट फॉर्म मध्ये आहे विनोद पाटील. ज्यावेळी आपण भावाले संघाची स्पर्धा आपण कव्हर करत होतो त्या स्पर्धेमध्ये सुद्धा पाहिलं तर टेनिक्स चेंडूचा दिनेश तिथे वापर केला होता आणि अगदी काय जबरदस्त फलंदाजी त्या स्पर्धेमध्ये विनोद पाटीलने केली होती. कीर्तीस्वर आमनेपाडा संघाचे स्वयंसेवक त्याचप्रमाणे एम डी स्वर आमनेपाडा संघाचे स्वयंसेवकांना विनंती आहे की आपण सीमेरेषेचा ताबा घ्यायचा आहे. मित्रांनो तिसरी रात्र आहे, अजूनही 3 रात्र शिल्लक आहेत. तुम्हाला देखील स्पर्धेकडे फोकस करायचा आहे आणि ही रात वैराची आहे असं म्हणायला हरकत नाही. कालची रात सुद्धा पाहिली वैराची कुठेतरी पार पडली. इथे मात्र खूपच छान कमबॅक पाहायला मिळतोय परंतु एसटी रक्षकाकडे थोडीशी चूक पाहायला मिळाली आणि चेंडू मात्र निघून जातोय डिक्लेअर झोन मध्ये. पंचांचा बॅटच्या स्वरूपात चेंडू मात्र निघून गेला होता. म्हणजे कुठेतरी एसटी रक्षकाकडनं चूक पाहायला मिळाली. एसटी रक्षक आहेत आमिर. कुठेतरी एक संधी धावून आली होती. कदाचित तुम्ही एखाद्या फलंदाजाला मगारी धाडू शकले असते आणि मात्र मोठी विकेट्स नक्कीच तुम्हाला मिळू शकली असती ती म्हणजे विनोद पाटीलची. आणि मात्र विनोद पाटीलला मात्र इथे जीवनदान दिला जातोय. धावसंख्या डबल फिगर्स मध्ये आपण पाहतोय बिनबाद 10. 2 चौकार, 1 सिंगल आणि 1 स्वेर चेंडू अतिरिक्त. अशा रीतीने आपला 10 धावा स्कोर कार्डवर पाहायला मिळत आहेत. लेफ्ट हँड राईटी कॉम्बिनेशन आहे. आणि भावालीच्या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिले तर क्वार्टर फायनलमध्ये सुद्धा मात्र याच दोन्ही संघामध्ये सामना आपण पाहिला होता आणि कुठेतरी शिवशक्ती स्पोर्ट लोणार संघ पराभूत झाले होते. म्हणजे कुठेतरी पलटवार करण्याची आता संधी आलेली आहे लोणार संघाला. परंतु या ठिकाणी पाहू शकता आपण चेंडू थोडासा खाली राहिले. ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज योगेशने परंतु चेंडू आणि बॅटमध्ये मात्र संपर्क बरोबर आपल्या पाहायला मिळाला नाही. थोडीशी बीट झाले फलंदाज योगेश. लेफ्ट हँड राईट कॉम्बिनेशन पाहतो आपण खेळपट्टीवर. नक्कीच नक्कीच चांगली मॅच होईल त्यात काही शंका नाही. कारण दोन्ही संघ जर पाहिले तर बॅलन्स संघ आहेत. विनोद पाटीलचा चांगला फॉर्म आहे आणि तोच फॉर्म इथे मात्र त्याच्याकडनं या मॅच मध्ये सुद्धा पाहायला मिळतोय आणि कुठेतरी मात्र थोडंसं स्ट्रगल करतोय गोलंदाज राहुल. कारण दुसऱ्यांदा मात्र रनअपमध्ये चुकतोय आणि ज्यावेळी एखादा गोलंदाज अशा प्रकारचे मात्र रनर्समध्ये चुकतोय त्यावेळी कुठेतरी मात्र धोक्याची घंटा सुद्धा मात्र वाजू शकते. अशा प्रकारचे दृश्य आपण अनेक वेळा पाहिलेले आहेत. जेव्हा तुम्ही रिदममध्ये असताना तो रिदम तोडू नका. जेव्हा तुम्ही चांगला एखादा स्पिल हाताळत असता तो स्पिल तुम्ही थांबवण्याचा प्रयत्न करू नका. परंतु इथे मात्र पुन्हा तीच चूक केली योगेश पाटीलने. चेंडूवर मात्र बरोबर लक्ष केंद्रित केलं नाही आणि एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. पंचांचा लेग बायचा इशारा. पंच कृष्णा केणेसर आणि पंच उमेश केणेसर या सामन्याचं साडेपत्र मैदानाच्या आतमध्ये स्थिर आहेत आणि बाला ऐकारी सर आता मात्र थोडीशी रिक्स करत आहेत. थर्ड अंपायरिंगची या ठिकाणी कार्य करण्यासाठी जिम्मेदारी सांभाळण्यासाठी पहा मार्क्सचा वापर केला जातो. म्हणजे चांगला संदेश देण्याचा प्रयत्न आहे आणि सर्वच क्रीडाशी इथे उपस्थित झालेले आहेत त्यांना विनंती करतो की आपण सोशल डिस्टन्स थोडासा ठेवण्याचा प्रयत्न करा आणि जास्तीत जास्त तुम्ही ही स्पर्धा ऑनलाईन पाहण्याचा प्रयत्न करा. आपल्या फॅमिली सोबत असेल, आपल्या मित्रांसोबत असेल
तुम्ही स्पर्धा एन्जॉय करू शकता. इथे मात्र ऑनसाइडला खूपच छान कडक फटका अगदी फेसबुक कमेंटच्या माध्यमातून चेंडू निघून जाईल मिड विकेट सीमारेषा पार. विनोद पाटीलच्या बॅटमध्ये येणारा हा तिसरा दमदार चौकार. खरोखरच इथे मात्र सर्वांची मने जिंकली आहेत ती म्हणजे विनोद पाटीलने. कुठेतरी अफलातून कामगिरी या पहिल्याच षटकाच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळते. या अतिशय जबरदस्त अफलातून सुरुवात म्हणायला हरकत नाही, कारण एक एक गडी इथे मात्र एनके स्पोर्ट खांडवल संघाने गमावला नाही आणि एकूण धावसंख्या पाहू शकता आपण 15 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. डीजे आनंद हा गाणं वन्स मोर झाला पाहिजे अशी अपेक्षा आहे. म्हणजे माझ्यापेक्षा इतरही सुद्धा या गाण्याचे भरपूर चाहते आहेत. त्यामध्ये आमचे साडू सुद्धा आहेत. हरकत नाही, गाणं होईल. थोडा सबर करा, सबर का फल मिठा होता है. तर दुसऱ्या षटकात सुरुवात करेल गोलंदाज. पहिली वान वेले संदर्भात शिवशक्ती स्पोर्ट लोणार संघासाठी. यानंतर तुम्हाला पहा वान केलं जाणार नाही, डायरेक्टली पेनल्टी इथून मात्र अनाऊन्स केली जाईल. तर दुसऱ्या षटकाला मात्र सुरुवात करतोय सोहेल. इथे मात्र हुक करण्याचा प्रयत्न योगेश पाटीलच्या माध्यमातून पडतो. योगेश थोडंसं स्ट्रगल करतो कारण आतापर्यंत योगेशने 3 चेंडू पेस केलेले आहेत या डावामध्ये. आणि तिन्ही चेंडू जर आपण जर विचारपत्र एकही चेंडूला आता मात्र बॅटला तो स्पर्श करू शकला नाही. म्हणजे कुठेतरी चिंतेची बाब आहे एनके स्पोर्ट खांडवा संघासाठी. आणि एका बाजूने पाहिलं तर विनोद पाटील चांगले फटकेबाजी पाहायला मिळते. अतिशय चांगल्या दर्जाचे स्ट्रोक त्याच्याकडे पाहायला मिळाले. ऑफ साईडला सुद्धा एक दर्शनीय स्ट्रोक पाहिला आपण. एक्स्ट्रा कव्हर दिशेने एक डीप स्क्वेअरकडे चौकार पाहिला, एक मिडविकेट रिजनमध्ये चौकार पाहायला मिळाला. म्हणजे मैदानाच्या चौफेर बाजूने मात्र फटकेबाजी करताना त्याला आपण या ठिकाणी आतापर्यंत पाहिलेलं आहे. परंतु सोहेल या धावांवर लगाम लावतो का पाहूया, एखादा विकेट्स प्राप्त करतोय का पाहूया या ओव्हरमध्ये. ओरफी चेंडू बॅटच्या रनांमध्ये AK-47 टू 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 6 रन. भरपूर चाहते जे दिवाने झाले असतील अशा प्रकारचा स्ट्रोक आपल्याला विनोद पाटीलच्या बॅटमधनं पाहायला मिळाला. मिडविकेटला खेळाडू सज्ज होते परंतु चेंडूला पाहतच राहिले. एवढा दूरवरून जाऊन हा चेंडू लँड झाला. अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र चुकीचा अनुमान, अतिरिक्त बाउन्स प्राप्त झाला. बॅकअप आहे त्या ठिकाणी परंतु फेकी पहा, रॉंग ऑन फेकी. 2 धावा पलून पूर्ण केले आणि मात्र चेंडू डिक्लेअर झोन मध्ये गेला. एकूण 3 धावा या फटक्यामागे आपल्याला पाहायला मिळत आहेत. काय जबरदस्त कामगिरी पाहायला मिळते. या अगोदर चेंडूवर नक्कीच गोरिया चेली नाही परंतु गोलिया नक्कीच छेली. AK-47 मधून अफलातून फटकेबाजी. धावसंख्या पाहू शकता आपण भरपूर भन्नाट वेगाने मात्र पुढे जात आहे. 25 धावा स्कोर कार्डवर आणि आतापर्यंत 25 धावांची भागीदारी या 2 फलंदाजामध्ये आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र पहा कुठेतरी या इनपुटच्या डोक्यावर इनसाइड आउट फटका खेळण्याचा प्रयत्न केला परंतु मोठी एज लागली आणि चेंडू डिक्लेअर झोनमध्ये जाऊन धडकतोय. एका धावेसाठी थोडीशी निराशा आहे विनोद पाटील, ज्याप्रमाणे त्यांनी हा स्ट्रोक सजवला होता परंतु परफेक्ट मिडल ऑफ द बॅट चेंडूला मात्र ते घेता आलं नाही. आणि त्याच अनुषंगाने मात्र या फटक्यामागे आपल्याला एकच धाव पाहायला मिळतो. या शिवशक्ती स्पोर्ट लोणार संघाचा विचार केला तर मात्र या सामन्यामध्ये तुम्हाला कमबॅक करायचा असेल तर विकेट्स घेणं फार गरजेचं आहे, कारण भरपूर त्याला संसार चालू आहे खेळपट्टीवर. तो संसार तुम्हाला उद्ध्वस्त प्रथमतः करावा लागेल. गोलंदाज सोहेल पुन्हा एकदा. इथे मात्र पहा पुन्हा एकदा हुक करतोय आणि तीच दिशा मात्र योगेश पाटील पुन्हा एकदा
पिक करतो या डिक्लेअर झोन मध्ये आणि आता मात्र योगेशचं चौथ्या चेंडूवर खातं ओपन झालं आहे. नक्कीच ते सुद्धा निराश आहेत, कारण ज्या फटक्यांसाठी मात्र त्या फलंदाजा जाणला जातो या भरपूर साऱ्या अपेक्षा होत्या. विवेक पाटीलने त्यांना मात्र सलामीवीर म्हणून प्रमोट केलं, परंतु थोडेसे निराश झाले आपण. जे आमचे स्वयंसेवक आहेत त्यांना विनंती करतो की आपण थोडेसे आपल्या ऑन साईडला अर्थात दोन स्वयंसेवक थांबायचं आहे. तुम्ही एकच ठिकाणी बसू नका, थोडेसे अलर्ट व्हा. अनंत जाधव आहेत त्या ठिकाणी आपण काळजी घ्यायची आहे. फक्त सिग्नल देऊ नका, काळजी घ्या. चेंडू लगेच परत करायचा आहे जेणेकरून खेळ थांबणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे. यानंतर आपण दुसऱ्या फेरीतील सामन्याला सुरुवात करणार आहोत, कारण पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना आहे. पहिल्या सामन्यामध्ये पाहिलं तर यबई संघाने विजय प्राप्त केला होता. गोलंदाज पुन्हा एकदा शालिक सोहेल इथे मात्र मार्गस्थ होईल. पावलाचा वापर इनसाइड आउटचा सुरेख फटका, परंतु या ठिकाणी पहा झेल ड्रॉप पाहायला म्हणते डीप कव्हर पॉईंटच्या दिशेने. एक संधी पुन्हा एकदा धावून आली होती शिवशक्ती स्पोर्ट लोणार संघासाठी, परंतु त्या संधीचं मात्र सोनं करता आल्याने ज्या दिशेला खेळाडू सज्ज होता त्याच दिशेने चेंडू मात्र हवेत पाहायला मिळाला आणि मात्र फलंदाजाने 2 धावा अतिशय वेगाने पूर्ण केल्या. आज कुठे लक फॅक्टर आहे विनोद पाटीलचा आपण विचार केला तर दुसऱ्यांदा हा झेल त्याचा ड्रॉप केला आहे आणि मित्र म्हणे की हा झेल ड्रॉप करणं म्हणजे कुठेतरी आपल्या स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखं आहे. कारण जर विनोद पाटील जर शेवटच्या क्षणापर्यंत टिकून राहिला तर नक्कीच भरपूर मोठी धावसंख्या आपल्या कदाचित धावफलकावर पाहायला मिळू शकेल. आतापर्यंत 2 षटकाचा खेळ आपण पाहिलेला आहे आणि 29 धावा स्कोर कार्डवर, कारण पहिल्या ओव्हरमध्ये राहुलने 15 धावा खर्च केल्या आणि या षटकाचा विचार केला तर सोहेलने 14 धावा खर्च केल्या आणि 29 धावांमधून वैयक्तिक विनोद पाटीलचा बाटपंद आपल्याला 25 धावा पाहायला मिळालेल्या आहेत आणि अजूनही तो नाबाद आहे. येणाऱ्या फलंदाजामध्ये आपण पाहू शकता विवेक पाटील आहेत, त्यानंतर सौरभ सुद्धा चांगल्या फॉर्ममध्ये आहे, दीपेश एक उगवता तारा आहे आणि संदीपला सुद्धा आपण विसरू शकणार नाही. सांघिक तिसरा आणि वैयक्तिक पहिल्या षटकाला आता मात्र सुरुवात करते गोलंदाज भोलेश्वर. VIP गेट समोर प्लीज तुम्ही गर्दी करू नका. आणि इथे मात्र पहा तिसऱ्यांदा इथे मात्र करण्याचा प्रयत्न केला योगेश यांनी. असं वाटतं की त्याचा तो प्रिय इलाका असावा, तर असं वाटतं की जर मी भरपूर जर फटके तिथे खेळले तर मला कुठेतरी प्लस पॉईंटने मात्र धावा मिळतील त्या ठिकाणी. परंतु पहा तुम्हाला जर मोठे फटके खेळायचे असतील, धावा जोडायचे असतील तर मात्र विकेटच्या समोर फटके खेळणे गरजेचं आहे. परंतु वारंवार तीच चूक योगेश पाटीलकडनं आपल्याला पाहायला मिळते. एक योगेश पाटील मैदानाच्या आतमध्ये आहे तर एक योगेश पाटील समर्थन कक्षामध्ये आहे आणि धावसंख्या पाहू शकता आपण पुढे जात असताना 30 या आकड्यावर. भोलेश्वर पुन्हा एकदा उडतो विकेटने मार्गस्थ होतोय. इथे मात्र या ठिकाणी हाफ ट्रेकर चेंडू आहे आणि पुन्हा एकदा चेंडू हवेत. शत्रश जजमेंट करतात, इथे मात्र चूक होणार नाही, चुकीला माफी नाही. 2 तुम्हाला जीवनदान मिळालं परंतु इथे जीवनदान मिळणार नाही. झेल टिपलाय हर्षने आणि मात्र उल्हास पाहायला बोलतोय मैदानाच्या आतमध्ये. आता शिवशक्ती स्पोर्ट लोणार संघाच्या पहिला धक्का लागतो NK स्पोर्ट खांडवल संघाला फलंदाज बाद. असं म्हणायला हरकत नाहीये आणि खरोखरच MD स्पोर्ट का दिवाना हा आहे. किडा रसिक पूर्णपणे पाहू शकता आपण, पूर्णपणे मानवी समुद्र पाहायला मिळतोय आणि भरपूर संख्येने आपल्याला समवेत ऑनलाईन प्रेक्षक सुद्धा जोडलेले आहेत. आणि आता मात्र ज्या खेळाडूची आपण अपेक्षा करत होतो तोच खेळाडू आता मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय विवेक शेठ पाटील. त्यांच्या माध्यमातून आम्हाला बाईक स्पॉन्सर झालेले आहे आणि या सत्रामध्ये त्यांची हेअरस्टाईल पाहिली तर खरोखरच खूपच छान आहे आणि त्या हेअरस्टाईलवर ते शूट सुद्धा होत आहेत. काल भरपूर फॉर्म मध्ये होते आहे, परंतु तसाच फॉर्म तुम्हाला आता सुद्धा इथे मात्र दाखवावा लागेल तुमच्या संघाला. इथे मात्र जर नक्कीच विजय संपादन करायचा असेल तर
चला भुलेश्वर पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय आणि इथे मात्र पहा चेंडूचा पाठलाग केला होता परंतु थोडेसे दूर राहिले. अजून जरा एक्सिलेटरवर जर तुम्ही पाय ठेवला तर मात्र कधी तुम्ही त्या चेंडूपर्यंत पोहोचू शकले असते. परंतु डॉट चेंडू मात्र इथे पाहायला मिळालं. चांगलं कमबॅक पाहायला होतं कारण दोन्ही गोलंदाजीने प्रथमतः निराश केलं होतं आणि मात्र भुलेश्वरने मात्र कमबॅक केला आहे. आतापर्यंत 3 लिगल चेंडू त्याने हाताळले, 1 धाव खर्च केली, 1 विकेट्स सुद्धा प्राप्त केली आहे. आपल्या संघासाठी विनोद पाटीलची मोठी विकेट्स त्याने प्राप्त केली. इथे मात्र पहा बेस्ट टायमिंग फटका आहे. चेंडू हवेत क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. इथे मात्र काय घडतं या मैदानाच्या आतमध्ये. विवेक पाटीलला सुद्धा मात्र जीवनदान आणि 2 धावा इथे मात्र पाहायला मिळतील कारण क्षेत्ररक्षकाने मात्र हा चेंडू सोडला आणि त्याच्या हाताला ब्रश होऊन मात्र चेंडू डिक्लेअर झोन मध्ये गेला आणि त्याच अनुषंगाने इथे मात्र पंचाने 2 धावा घोषित केल्या. राजने मात्र या ठिकाणी झेल ड्रॉप केला. योगेशला मात्र कुठेतरी गेअर चेंज करावा लागतील ज्या अनुषंगाने त्याने मात्र फलंदाजी केली आहे. आतापर्यंत 5 चेंडूचा त्याने सामना केला, फक्त 2च धावा त्याच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे मात्र पहा एक चुकीची लेन पाहायला मिळते. डावीष्टी सोडून मात्र चेंडू निघून जातो, या पंचांचा वाईटचा इशारा. पण तर धाव इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या पुढे जाईल 33 आकड्यावर. इथे मात्र पहा अजून एक चांगला चेंडूची फेकी पाहायला म्हणते. पंचांना मात्र प्रश्न विचारला होता हाऊस दॅट, परंतु मात्र अपील नाकारली. जय सौरदेव सांगे संघाचा कॅप्टन आणि गावदेवी येवई संघाचा कर्णधार आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. दुसऱ्या फेरीतील ही पहिली मॅच तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी पाहायला मिळेल. भोलेश्वर नाबातच भोले आहे आणि काय सुंदर गोलंदाजी. इथे मात्र पहा अगदी खोलवट टप्प्याचा चेंडू पाहायला मिळतो. खोदून काढला होता परंतु बॉलर वॅक ड्राईव्ह केल्याचा इथे मात्र प्रयत्न केला परंतु गोलंदाजाला चेंडू अडवण्यामध्ये मात्र व्यवस्थित प्रयत्न यश प्राप्त झाले नाही आणि मात्र शेवटच्या चेंडूवर 1 धाव इथे मात्र फलंदाजाने पूर्ण केली आणि या षटकाचा आपण जर विचार केला तर 1 विकेट्स प्राप्त केला आणि फक्त 5 धावा भोलेश्वरने आपल्या षटकामध्ये खर्च केला. एक कमबॅक षटक इथे मात्र पाहायला मिळालं शिवशक्ती स्पोर्ट लोणार संघासाठी. 3 षटकांची समाप्ती, धावसंख्या पाहू शकता आपण 1 गडी बाद 34 धावा. असं वाटलं होतं की मात्र कुठेतरी 50 धावांच्या पुढे आपल्याला हा आकडा पाहायला मिळू शकेल, परंतु नक्कीच एक संजीवनी निर्माण झाली आहे. ज्याप्रमाणे हा षटक पाहायला मिळाला, भरपूर वेगाने धावा आल्या होत्या 2 षटकामध्ये आणि याचं कारण विनोद पाटील चांगल्या टचमध्ये होता, परंतु योगेश्वर ज्या अपेक्षा ठेवल्या होत्या त्या मात्र कुठेतरी अपेक्षांचा भंग होत असताना आपण नक्कीच म्हणू शकतो या संत केली त्याच्याकडे पाहायला मिळते. या फक्त डेथ ओव्हरचा आपण खेळ पाहणार आहोत आणि या शेवटच्या स्लॉक षटकामध्ये नक्कीच तो हाणामारीला सुरुवात करेल आणि कदाचित त्याच्या बॅटमध्ये सुद्धा आपल्याला मोठे फटके पाहायला मिळू शकतील. पवन आहे नवीन गोलंदाज. पवन पूर्णपणे कुठेही इथे मात्र गारवा वाऱ्याचा मात्र या ठिकाणी स्पर्श होत नाही, परंतु हा पवन पाहूया कशा रीतीने मात्र षटक हाताळतो. या पहिला चेंडू खराब लेंथ डाव्या इष्टीच्या पलीकडे, पंचांचा वाईटचा इशारा. अतिरिक्त धाव. ज्यावेळी तुम्ही नाईटच्या स्पर्धेमध्ये सामना करत असाल त्यावेळी मात्र प्रत्येक धाव ही फार इम्पॉर्टंट असते. त्यावेळी तुम्ही या धावांचा पाठलाग करत असता त्यावेळी तुम्हाला नक्कीच कुठेतरी या अतिरिक्त धावांपासून वाचावं लागतोय. पण इथे मात्र सुरुवात केली षटकाची अतिरिक्त चेंडूने. पुन्हा एकदा मात्र तशाच प्रकारची लेंथ आहे आणि या ठिकाणी पहा छोटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि पंचांची मागणी केलेली आहे. वाईटचा इशारा आहे पंचांचा आणि या तिसऱ्या पंचांची मागणी. दोन्ही फलंदाज आपापल्या घरामध्ये सुरक्षित पोहोचल्यात का पाहूया. डिसिजन पेंडिंग. आमचे शंकरजी गुलवी सुद्धा सज्ज झालेले आहेत आणि तिसरे पंच सुद्धा सज्ज झालेले आहेत. योगेश पाटील होते ऑन स्ट्राईकला. थोडीशी चूक झाली होती इष्टी रक्षकाकडनं आणि पहा विवेक पाटीलने किती वेगाने इथे मात्र धाव घेण्याचा प्रयत्न केला आहे. बॅट आपण जर पाहिलं तर ग्राउंडिंग झालेले आहे, परंतु पोचला आहे की नाही ते पाहणं गरजेचं आहे. नॉट आउट. तर वाईट +1 2 धावा इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाल्या.
चांगली रनिंग बिटवीन द विकेट, अतिशय वेगाने धाव इथे पूर्ण केली. थोडीशी आमिर लेट झाली इष्ट्या उद्ध्वस्त करण्यासाठी. जर तुम्ही जर इष्ट्यांना डायरेक्ट चेंडू जर फेकण्याचा प्रयत्न केला असता तर मात्र चित्र काहीतरी वेगळं पाहायला मिळालं असतं. इथे मात्र पहा, मागील आपण 2-3 सत्रांची जर पाठीमागे गेलो तर एक विवेक पाटीलचा वेगळा अंदाज आपल्याला पाहायला मिळाला. परंतु या सत्राचा विचार केला तर अनेक स्पर्धेमध्ये विवेक पाटील खेळताना पाहिलेलं आहे की हवी तशी फटकेबाजी तो करत नाहीये. खास करून भावालीच्या स्पर्धेमध्ये सुद्धा मात्र त्याच्याकडे भरपूर अपेक्षा होत्या, परंतु त्या स्पर्धेमध्ये सुद्धा मात्र विवेक पाटीलच्या बॅटमध्ये मोठे फटके पाहायला मिळाले नव्हते. आणि इथे मात्र सुद्धा तीच कंडिशन आहे. 3 चेंडू आतापर्यंत पेस केले, 2 धाबा त्याच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. इथे मात्र पहा, त्याचा फेवरेट शॉट आहे आणि तो शॉट सुद्धा तो मात्र व्यवस्थित कलेक्ट करू शकला नाही आणि चेंडू मात्र निघून जाईल डिक्लेअर झोनमध्ये एका धाबेसाठी. 2 धाबा, माफ करा, यस, कारण क्षेत्ररक्षकाच्या हाताला चेंडू ब्रश होऊन चेंडू मात्र डिक्लेअर झोनमध्ये गेला होता. पहा, म्हणजे आमचे 12 खेळाडू किती उत्साहित आहेत. जर या गोलंदाजी 2 विकेट्स घेतले तर 200 रुपये कॅश प्राइज आहे. असू द्या, हरकत नाही. धावसंख्या 39. विवेक पाटीलचा विचार केला तर सिटी क्रिकेटच्या माध्यमातून चाविंद्रा स्पोर्ट, विकी स्पोर्ट चाविंद्रा या संघाच्या माध्यमातून मात्र भरपूर वर्षी त्यांनी मात्र त्या संघाचं प्रतिनिधित्व केलं. भरपूर दानगा अनुभव. आणि इथे मात्र पहा, पुन्हा एकदा एक ठिकाणी चोटे धाव घेण्याचा प्रयत्न केला आहे. पंचांचा पुन्हा एकदा वाईटचा इशारा आणि पुन्हा एक धाव इथे पूर्ण केली. आणि या धाबा कुठेतरी शिवशक्ती स्पोर्ट लोणार संघ ज्यावेळी पाठलाग करेल या धाबांचा, त्यावेळी कुठेतरी कारणीभूत सुद्धा ठरू शकतील. आणि या चुका कुठेतरी मात्र सुधाराव्या लागतील. प्रदीपजी थले यांना मात्र नक्कीच या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल. भरपूर चुका इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये होत आहेत. इथे मात्र पहा, पुन्हा एकदा रिव्हर्स अटेंड केलं आणि चेंडू पुन्हा एकदा पाहू शकता आपण, पंचांचा लेग बायचा इशारा, 1 धाव इथे मात्र पाहायला मिळाली, कारण चेंडू डिक्लेअर झोनमध्ये गेला आहे एका धाबेसाठी. तर चला, नाणेफेकीसाठी आपण नक्कीच सज्ज राहायचं आहे. जय सावरीदेव सांगे विरुद्ध आई गावदेवी यवई अशी ही तुम्हाला मॅच पाहायला मिळेल. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना. इथे मात्र हाफ ट्रॅकर, जबरदस्त प्रहार, परंतु त्यापेक्षा अतिशय सुंदर झेल पाहायला होतं डेप स्क्वेअरच्या दिशेने. आणि विवेक पाटीलच्या खेळीचा मात्र इथे अंत होत आहे. फलंदाज बाद. पहली बार मिला. या फटक्यावर माझा झेल झाला आहे, परंतु झेल झाला आहे विवेक पाटील. धावसंख्या पाहू शकता आपण 42 धाबा. आमचे बाराम जोशी यांचं सुद्धा मात्र बरोबर लक्ष आहे. टीव्हीवर तुम्हाला तोच स्कोअर लेट पाहायला मिळतोय आणि इथे मात्र बरोबर 42 धावा आहेत. तुम्ही काही काळजी करू नका, अपडेट होईल, त्यासाठी थोडासा वेट करा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सागर आहे, परंतु या ठिकाणी चेंडू हवेत आणि पहा, एका हाताचा कमाल आणि तो सांगतोय आपला हात आहे जगन्नाथ का. सोहेलने केला हा पराक्रम आणि धक्का लागतोय तिसरा NK स्पोर्ट खांडवळ संघाला. जे बसले असतील ते उभे राहिले असतील, जे झोपले असतील त्याचे डोळे उघडे झाले असतील, अशा प्रकारचा सॉन्ग DJ मिलिंद यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आणि या गाण्यावर खरं थिरकताना सुद्धा आपण पाहिले जग्या भाई यांना. आणि पहा, 12वे खेळाडू दोन्ही संघाचे उत्साहित आहेत. भोलेश्वरने कमाल केला, सुंदर झेल टिपला आणि आता मात्र गोलंदाज आहेत ऑन ट्रिक. पारितोषिक होतं या गोलंदाजाला 2 विकेटसाठी, लक्ष असू द्या, 2 विकेट्स पूर्ण केलेले आहेत.
आणि आता मात्र गोलंदाज ऑन हॅट्रिक आहे पवन. नवीन फलंदाज आहे मैदानाच्या आतमध्ये आकाश, परंतु सामना करेल योगेश पाटील. आणि इथे मात्र जी सुरुवात योगेशने केली होती त्याचाच प्रकारचा अंत सुद्धा पाहायला मिळाला त्याच्या इनिंगचा. कारण आपण जर पाहिलं तर एकूण योगेश पाटीलने चेंडू पेस केले 8 चेंडूमध्ये 5 डॉट चेंडू तो खेळला आहे आणि फक्त त्याच्या बॅटमधून 3च धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. खूपच निराश केलं योगेशने आणि पहिल्या डावाचा खेळ इथे मात्र समाप्त होत आहे 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 42 धावा. आणि हा सामना जिंकण्यासाठी 43 धावांची आवश्यकता आहे. ते म्हणजे शिवशक्ती स्पोर्ट कोशिम लोणार संघाला. तर आपण जात आहोत नाणेफेकीकडे. आई गावदेवी स्पोर्ट येवई विरुद्ध जय सावरीदेव सांगे अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना आहे आणि ही नाणेफेकी करण्यासाठी सन्माननीय विद्यमान उपसरपंच सुखदेवजी बारशी आणि सन्माननीय महेंद्रजी केने यांना विनंती आहे की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. तुमच्या शुभ हस्ते आपण या दोन संघादरम्यान नाणेफेकी करणार आहोत. तर दोन्ही संघाच्या कॅप्टनला नाण्याची माहितीच आहे, काही सांगण्याची आवश्यकता नाही आहे. तर विद्यमान उपसरपंचांना आपण हा मान देऊया. सुखदेवजी बारशी यांना विनंती आहे की आपण हा टॉस उडवायचा आहे. हा सामना सुद्धा 4 षटकांचा आहे आणि कॉल देत आहेत गावदेवी स्पोर्ट येवई संघाचे कॅप्टन MD ग्रुप आमनेपाडा असं त्यांचं म्हणणं आहे. आणि पाहूया टॉस पडद्याच्या पाठीमागे गेलेला आहे. टॉस पुन्हा होईल, टॉस पुन्हा होईल. जसं आपण पाहिलं की माजी मुख्यमंत्री म्हणायचे की मी पुन्हा येईन आणि हा टॉस पुन्हा होईल. MD ग्रुप आमनेपाडा असा टॉस इथे मात्र मागणी केली होती आणि तेच आलेलं आहे. तर नाणेफेकीची बाजू पाहतोय आपण गावदेवी स्पोर्ट येवई संघाच्या बाजूने लाभलेली आहे. मी सन्माननीय महेंद्रजी केने यांना विनंती करतो की आपला शुभ हस्ते आपण विनिंग संघाच्या कॅप्टनला आपण हे सुंदर मोमेंटो द्यायचा आहे. आणि आता विनंती असेल की आपण बास्केटवर जाऊन पुन्हा एकदा विराजमान व्हायचं आहे. तुमचं मी आभार व्यक्त करतोय. आपण टॉस बॉक्सची शोभा वाढवली. संजय जास्त काही प्रश्न विचारणार नाही. दुसरी तुम्ही या सामन्यामध्ये पोहोचलेला आहात आणि काय चुका झाल्या होत्या तुमच्या पहिल्या सामन्यामध्ये? बॅटिंग लाईन चांगली झाली नव्हती. तर आता मात्र तुम्ही टॉस जिंकलाय, काय करणार, फलंदाजी करणार की गोलंदाजी? गोलंदाजी. काही संघामध्ये चेंजेस वगैरे? एक चेंजेस आहे फक्त. गोलंदाज इन झालाय की फलंदाज? फलंदाज. त्याच्याकडनं काय तुम्हाला अपेक्षा? त्याच्या बल्लेबाजी चांगली करावी अपेक्षा आहे फक्त. कारण की तुम्हाला विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तर पहिल्या सामन्यामध्ये मनोज पाटील मात्र काही कारणाचा उपस्थित नव्हता. तर या मॅचसाठी तो इन आहे की नाही? नाही. म्हणजे भरपूर थोडंसं तुमचं त्याच्यावर जो प्रेशर होतं तुमच्या आता रिलीज होणार आहे. तर काय किती धावांपर्यंत तुम्ही जाण्याचा प्रयत्न करणार? 30 ते 35. आणि कोणत्या खेळाडूकडनं तुम्हाला जास्त अपेक्षा आहेत? रोशन मोगरे आणि प्रांजन पाटील. आणि काय तुम्हाला असं वाटते की एखादा क्षेत्र आहे की तिथे आम्ही थोडंसं कमकुवत पाहायला मिळालं पहिल्या मॅचमध्ये? थोडीशी गोलंदाजी. तर नक्कीच ज्या चुका होत्या त्या करेक्शन करणं गरजेचं आहे. तर गोलंदाजाकडे काय अपेक्षा जास्त आहेत या मॅचमध्ये? अपेक्षा त्यांनी चुका सुधारावे. तर नक्कीच तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस समाप्त झालेला आहे. गावदेवी स्पोर्ट येवई संघ आणि टॉस जिंकून प्रथमतः फलंदाजी गोलंदाजी स्वीकारलेली आहे आणि इन्व्हाइट केले आहे सांगे संघाला फलंदाजीसाठी. OTV कॉमेंट्री बॉक्स. खूप खूप धन्यवाद योगेश पाटील. योगेश पाटील देखील काल रात्रीपासून ऑन फायर आहेत. जाऊया आपण चालू असलेल्या सामन्याकडे. एक मोठं टार्गेट सेट करण्यात आलेलं आहे या मॅचमध्ये NK स्पोर्ट्स खांडवळ टीमच्या माध्यमातून. प्रथम बॅटिंग करत असताना त्यांनी 42 धावा जोडल्या आणि 43 धावांचं टार्गेट घेऊन शिवशक्ती लोणार संघाची सलामीची जोडी खेळपट्टीवर आली आहे. आतिश विथ आमिर. आतिश थळे ऑन स्ट्राईक आणि पहिलं षटक घेऊन गोलंदाज सज्ज होतोय निशांत. या हंगामामध्ये निशांतने देखील बऱ्यापैकी कामगिरी केली आहे. त्याची डिसेंट हाईट आहे आणि खूप चांगलं बॉलिंग ॲक्शन त्याचं आपल्याला पाहायला मिळत असतं आणि खूप चांगली कामगिरी या हंगामामध्ये NK स्पोर्ट्स खांडवळ टीमसाठी, विशेषतः पॉवर प्लेच्या ओव्हर्समध्ये. पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट.
आणि पहिल्याच बॉलवर विट दिली होती, मात्र त्याचा जास्त फायदा उचलता आला नाही. जोरदार प्रहार केला खरा, परंतु बॉल निघून गेलाय डिक्लेअर झोनमध्ये. बॅकआउट ऑफ द पॉइंट, एकच धाव मिळते पहिल्या बॉलवर आतिशला. थँक्यू अजय गरत. एक विनंती आहे स्वयंसेवकांना की आपण एसट्यांच्या समोर जाऊन दोन स्वयंसेवकांनी बसायचं आहे प्लीज. आपण एकाच ठिकाणी बसू नका. ज्यावेळी चेंडू डिक्लेअर झोनमध्ये जातो त्यावेळी तुम्ही परत करायचं आहे. आपण खुर्ची घेऊन जायचं आहे. प्लीज थोडंसं आपण फोकस करा स्पर्धेकडे, कारण चेंडू जर डिक्लेअर झोनमध्ये गेला तर लगेच परत करायचा आहे. धन्यवाद रुपेश भोईर, आपण तिथेच थांबायचं आहे. पहिल्या चेंडूवर एक धाव आली आहे. खातं उघडलेलं आहे फलंदाज आतिश थळेनं. पुढचा बॉल फेस करेल आमिर. यावेळेस आपटी दिली आहे, एच लागली आहे बॅटची. जोरदार चपराक देण्याचा प्रयत्न होता, कुठेतरी पॉइंट किंवा कव्हरच्या वरून बॉल काढायचा होता, मात्र भरपूर बाउन्स होता बॉलमध्ये. त्या बाउन्सला नीटचं काउंटर करता आलं नाही. काही मर्यादा आहेत या ग्राउंडच्या पाठीमागे. आपण पाहतो एस्टनच्या पाठीमागे डिक्लेअर झोन आहे आणि त्याचा फायदा भरपूर गोलंदाजांनी उचललाय. जाणून बुजून नाखूट टप्प्याचे चेंडू देखील टाकले जात आहेत. आणखी एक सिंगल आली आहे. धावसंख्या बिनबाद 2. 4 षटकांमध्ये 43 धावा जोडायच्या आहेत विजयासाठी शिवशक्ती लोणार टीमला. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. पहा पुन्हा एकदा आपटी दिली आहे बॉलला. सुरेख गोलंदाजी या पहिल्या षटकामध्ये करत असताना गोलंदाज निशांत. हाईटचा योग्य वापर, खांद्याचा चांगला जोर लावतोय आणि चेंडूला उसळी प्राप्त करतोय. 3 चेंडू आतापर्यंत टाकून झालेत, फक्त 2 धावा धावफलकावर. आक्रमक सुरुवात करावी लागणार आहे या दोन्ही सलामीवीरांना. पॉवर प्लेचा फायदा उचलणं गरजेचं आहे, कारण टार्गेट मोठं आहे. या टुर्नामेंटमध्ये आपण पाहतोय 30-35 धावा देखील डिफिकल्ट आहेत चेस करणं. आणि या मॅचमध्ये तर तब्बल 43 धावा. मात्र हा बॉल खूप जास्त वेगाने टाकण्याचा प्रयत्न, दिशा भरकटली गेली आहे. पहिली अवांतर धाव मिळते शिवशक्ती लोणार संघाला. धावसंख्या झाली आहे बिनबाद 3. लोणार संघाचे 12वे खेळाडू ज्ञानेश्वर खूपच एक्सायटेड आहेत आणि त्यांच्या माध्यमातून फलंदाजांसाठी देखील आता पारितोषिक असणार आहे. गोलंदाजासाठी त्यांनी 200 रुपये जमा केलेले आहेत. पवनसाठी त्यांनी पारितोषिक लावलं होतं, ते पवनने पारितोषिक जिंकलं सुद्धा. 2 गडी बाद केले. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न, बॉल थोडासा खाली राहतोय. विकेट किपर पर्यंत पूर्णपणे कॅरी झाला नव्हता आणि असं वाटतंय कदाचित एज लागली असावी, परंतु कुठलंही नुकसान नाहीये. यस, पंच देखील सांगतायत की बॅटची कट घेऊन बॉल पाठीमागे गेला होता. चांगला प्रयत्न विकेट किपरचा आणि एक चांगलं इकॉनॉमिकल षटक निशांतच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. हात उघडण्याची फारशी संधी आतापर्यंत फलंदाजांना त्याने दिलेली नाही, मात्र फलंदाजांना देखील काहीतरी नाविन्यपूर्ण देखील करावं लागणार आहे. धावा तुम्हाला वेगाने जोडायच्या असतील तर फटके बनवावे देखील लागतील. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस पहा पुढे सरसावलाय, पुल केलाय, बॉल हवेत आहे. मिस टाइम फटका, विवेकने झेल टिपलाय. व्हॉट अ ग्रेट कॅच, वन हँडेड ब्लाइंडर. विवेक पाटीलचा कमाल आपल्याला पाहायला मिळत आहे. विवेकचा हा जलवा, एका हाताने झेल टिपलाय, मिडॉन क्षेत्रामध्ये फिल्डिंग करतोय. मिड विकेटकडे जाऊन त्याने हा एका हाताने झेल टिपलाय. आणि योगेश, काय सांगाल या कॅच बद्दल, काय बोलाल तुम्ही? आणि किती तुम्हाला सुद्धा माहिती आहे की एका हाताने झेल पकडल्यानंतर आपण नेहमीच म्हणतो की आपला हात जगन्नाथ का आहे, त्याचं प्रत्यक्ष उदाहरण अजय आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळालं. आणि अशा प्रकारचे झेल आपल्याला या स्पर्धेमध्ये सातत्याने आता पाहायला मिळत आहे. पहिल्या इनिंग्समध्ये देखील असा एक झेल आपण पाहिला आणि आता विवेकने देखील ती कमाल केली आहे. बॅट्समन आउट झालाय आतिश, नवीन बॅट्समन आलाय परवेज. क्रॅकिंग ड्राईव्ह, मात्र गॅप मिळत नाहीये. कव्हरला चांगली फिल्डिंग, डायरेक्ट हिटची आवश्यकता होती. कदाचित गोलंदाजाच्या हातामध्ये देखील चेंडू दिला असता तरी देखील धावचीची संधी निर्माण झालीच होती, मात्र निशाणा चुकलाय आणि एक चोरटी धाव या बॉलवर कंप्लीट केली जाते आमिरच्या माध्यमातून. षटक समाप्त होतंय पहिलं. खूप संथ सुरुवात आपल्याला पाहायला मिळत आहे शिवशक्ती लोणार टीमची. 43 धावांचा पाठलाग केला जात आहे. धावसंख्या झाली आहे 1-4. अद्भुत कॅच पहिल्या षटकामध्ये विवेकच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि पहिलं यश आपल्या संघाला मिळवून देण्यामध्ये त्याने सिंहाचा वाटा उचललेला आहे. खूप चांगली गोलंदाजी निशांतच्या माध्यमातून. निशांतने अक्षरशः फलंदाजांना शांत ठेवलं पहिल्या षटकामध्ये. उर्वरित 3 षटकांमध्ये तब्बल
39 धावांची आवश्यकता आहे. आवश्यक धावगती जी डावाच्या सुरुवातीला 10.75 प्रतिषटक होती ती आता मात्र 13ची झालेली आहे. स्क्रीनवर सध्या तुम्ही पाहत आहात आकर्षक ट्रॉफीज. पहिल्या क्रमांकापासून ते 5व्या क्रमांकापर्यंतच्या ह्या आकर्षक ट्रॉफीज आम्हाला पुरस्कृत केलेल्या आहेत सन्माननीय माधव काकडे साहेबांनी. स्वर्गीय बापूदाजी काकडे यांच्या स्मरणार्थ या ट्रॉफीज आम्हाला लाभलेल्या आहेत. त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतोय. तसेच उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंटच्या आकर्षक ट्रॉफीज देखील तुम्हाला पाहायला मिळत आहेत. MD स्पोर्ट्स आमनेपाडा संघाची स्पर्धा म्हटलं की सर्वात मोठं आकर्षण असतं ते म्हणजेच आकर्षक ट्रॉफीज, आणि त्या ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत सरपंच चषक 2021 मध्ये. खूपच दिलखेचक ट्रॉफीज आहेत. खूप चांगलं कलर कॉम्बिनेशन देखील आहे. नवीन षटकाला सुरुवात. अकोटप्प्याचा बॉल हुक करायचा होता मात्र बॉल अतिशय भरधाव वेगानं निघून जातोय. सरळ विकेट किपरच्या हातात निर्धाव चेंडूची सांगता होते. गोलंदाजी करतोय या षटकामध्ये सागर. एनके स्पोर्ट्स खांडवळ संघाने देखील बऱ्यापैकी कामगिरी केली आहे. काही स्पर्धांमध्ये विशेषतः किरवलीच्या सरपंच चषकामध्ये अफलातून कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली होती. त्यानंतर भावळीच्या स्पर्धेमध्ये देखील दर्जेदार कामगिरी एनके स्पोर्ट्स खांडवळ संघाने केली. नेक्स्ट बॉल राईट ओव्हर द विकेट. यावेळेस पुल केलाय, चांगला फटका आहे मात्र डीपमध्ये फिल्डर तैनात. फटका फसला आणि फलंदाज बाद.
स्कोरिंग सामने होत नसतात. एखाद दुसरा अधूनमधून आपल्याला हाय स्कोरिंग सामना पाहायला मिळत असतो. आणि जर 4 षटकांमध्ये तुम्ही 40पेक्षा जास्त धावा बनवत असाल तर निश्चितच याचा अर्थ असा होतो की तुमच्या फलंदाजांनी खूप चांगली कामगिरी केली आहे. आणि ह्या मॅचमध्ये देखील तेच चित्र आहे. 40+ धावसंख्या पाहायला मिळाली. विनोद पाटीलला श्रेय द्यावं लागेल कारण त्याने 25 धावा अवघ्या 9 चेंडूंमध्ये जोडल्या होत्या. वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे प्लीज. विवेक पाटील अँड कंपनी, NK स्पोर्ट्स खांडवळ संघ, वेळ जास्त दौडू नका नाहीतर 2 धावांची पेनल्टी आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. नवीन षटक घेऊन गोलंदाज सुजितने काय अप्रतिम मारा केला होता मागील स्पर्धेमध्ये. खोलवा टप्प्याचा बॉल आहे. बॅटला स्पर्श करून मला वाटतं चेंडू गेला. यस, 1 धाव मिळते. मात्र एकेरी दुहेरी धावांनी काही सिद्ध होणार नाहीये. फक्त तुम्ही वेळ खेळपट्टीवर घालवू शकता. सामना थोडासा लांबवू शकता. सामना जिंकता येणार नाहीये. सामना जिंकण्यासाठी चेंडूचं थोबाड फोडावं लागणार आहे. चेंडूची चामडी लोळवावी लागणार आहे. चेंडूला बदलून काढावं लागणार आहे. अशा प्रकारची परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. कारण 11 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 35 धावांची आवश्यकता आहे. विवेक एंटरप्राइजेस चषकामध्ये एका षटकामध्ये 7 धावांची आवश्यकता असताना सुजितने तो सामना जिंकून दिला होता NK स्पोर्ट्स खांडवळ संघाला. पहिला चेंडू त्याने वाईट टाकला होता जांभूळपाडा संघाविरुद्ध आणि त्यानंतर सलग 6 निर्धाव चेंडू टाकले होते. अप्रतिम लेग ब्रेक ऑफ ब्रेक त्याने मारा केला होता. खूप चांगलं मिश्रण त्याचं पाहायला मिळालं होतं. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. पुढे सरसावलाय फलंदाज. एसटी चितची संधी होती मात्र ती गमावली आहे विवेकनं. त्याच्या हातात बॉल काही बसला नाही परंतु कुठली धाव मिळत नाहीये या बॉलवर. आणि डॉट बॉल देखील आता मात्र एखाद्या विकेट प्रमाणेच असणार आहे NK स्पोर्ट्स खांडवळ टीमसाठी. भरपूर प्रेशर वाढलंय फलंदाजांवर. भावेशकडे सध्या स्ट्राईक आहे. पुन्हा एकदा पुढे आला. यावेळेस अपील होत आहे परंतु पंचांचा वाईटचा इशारा येतोय. एक बेल त्या ठिकाणी उडवली आहे विवेक पाटीलने परंतु यावेळेस कदाचित आवश्यकता नव्हती कारण फलंदाज सुखरूप होता. याआधी संधी होती तेव्हा मात्र ती संधी गमावली गेली. परंतु अवांतर धाव मिळते लोणार टीमला. धावसंख्या झाली आहे 9 रन्स, 9 धावा. पहा, अंधाधुंद फलंदाजी केली जात आहे. खरं तर बेधुंद तुम्हाला फलंदाजी करायची आहे परंतु अंधाधुंद फटके खेळले जात आहेत. आणि अशा प्रकारची फलंदाजी ही लोणार संघासाठी मारक ठरत आहे. 1 धाव आली आहे लेगबायच्या स्वरूपात. थेंबे थेंबे तळे साचे असे म्हणतात परंतु आता तशी वेळ नाही आहे. थेंबे थेंबे तळे साचणार नाही आहे. तुम्हाला कुठेतरी मुसळधार पाऊस पाडावा लागणार आहे धावांचा तेव्हाच तुम्ही सामना जिंकू शकता. फक्त 10 धावा धावफलकावर आहेत. 9 चेंडू शिल्लक आहेत आणि या 9 चेंडूंमध्ये तब्बल 33 धावांची गरज आहे. मॅथमॅटिकली इट इज स्टील पॉसिबल. धावा बनवू शकतात फलंदाज कारण 9 बॉल्समध्ये 5 ते 6 मोठे फटके जरी खेळले तरी सामना जिंकू शकतात. परंतु आतापर्यंत आपल्याला कुठलाही चौकार किंवा षटकार पाहायला मिळालेला नाही. प्रश्न असा आहे की सीमारेषा आहे की लक्ष्मण रेषा. सुरेख बॉल. पहा किती संथ गतीने बॉल टाकला जातोय मात्र व्हेरिएशन्स भरपूर आहेत या गोलंदाजाकडे आणि चांगला अनुभव देखील आहे सुजितकडे. विवेक पाटीलचा हा छोटा भाऊ. फलंदाज बॅकफुटला गेला होता. चेंडू बाहेर वळताना दिसला. पुन्हा एकदा तशाच प्रकारचा बॉल पुढे सरसावलाय आणि यावेळेस मात्र एष्टीचित केला जातोय फलंदाजाला परंतु ओहो, नो बॉलचा इशारा. मला वाटतं एस्टेनच्या आधी बॉल पकडलाय विवेकनं. यस, अति काही संकटात नाही. एकतर बॉल वाईड होता परंतु आता हा बॉल नो बॉल धरला जाईल, पकडला जाईल कारण विवेक पाटीलने चूक केली आहे. एस्टेनच्या पुढे त्याने बॉल कलेक्ट केला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील अशा प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत. फलंदाजाला बीट केलं होतं. जाणून बुजून चेंडू फलंदाजापासून दूर ठेवला होता. विकेट मिळाली असती मात्र नो बॉलवर स्टंपिंग फलंदाज आउट होऊ शकत नाहीये आणि पुढचा बॉल असणार आहे फ्री हिट. चांगली संधी आहे परवेजकडे परंतु त्या संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. बॉल हवेत आहे. चांगला झेल टिपला गेला आहे परंतु क्षेत्ररक्षक विसरलाय की फ्री हिट बॉल आहे आणि पहा आता दुसरी धाव देखील कंप्लीट केली गेली आहे. परंतु सिंगल डबल म्हणजेच आता पायी प्रवास करण्यासारखं आहे. खरं तर तुम्हाला खूप दूर पोहोचायचं आहे आणि खूप कमी वेळात पोहोचायचं आहे त्यामुळे तुम्हाला कुठेतरी हवाई मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे. धावसंख्या झाली आहे फक्त 13 धावा. 30 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा संधी आहे. यावेळेस सॉफ्ट डिसमिसल. कव्हरमध्ये कुठलीही चूक होत नाहीये. फलंदाज बाद परवेज. In the mix.
खूपच छान गोलंदाजी पाहायला मिळाली सुजितच्या माध्यमातून आणि असं वाटत होतं की त्याला यश मिळणार आहे. एकतर यष्टीचितच्या रूपाने देखील फलंदाज बाद झाला असता, मात्र विवेकने चूक केली. त्यानंतर फ्रीड बॉलवर देखील झेल टिपण्यात आला होता. चांगली गोलंदाजी चालू होती आणि त्या चांगल्या गोलंदाजीचं बक्षीस त्याला एक प्रकारे मिळालेलं आहे. रिवॉर्ड फॉर सम गुड बॉलिंग टू बॉलर सुजित. 3 षटकांचा खेळ समाप्त. पूर्णपणे बॅकफुटला 43 धावांचा पाठलाग करत असताना शिवशक्ती लोणाड संघ, धावसंख्या झाली आहे फक्त आणि फक्त 13 धावा. 3 फलंदाज बाद झालेत. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 30 धावांची आवश्यकता. नवीन बॅट्समन प्रदीप थळे, आणि प्रदीप थळे खूप चांगले फलंदाज आहेत. तर मला एकदा आठवतंय वाफाळी संघाविरुद्ध तळवलीच्या मैदानावर शेवटच्या ओव्हरमध्ये 25 धावांची आवश्यकता असताना त्यांनी सामना टाय केला होता. खूप चांगली फटकेबाजी केली होती. क्षमता आहे मोठमोठे फटके खेळण्याची. शेवटचं षटक घेऊन विवेक पाटील. खोलवा टप्प्याचा बॉल आहे. अगदी फलंदाजाच्या पुढ्यात बॉल होता. फ्रंटफुटला खेचलं होतं फलंदाजाला, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये कुठलाही संपर्क पाहायला मिळाला नाही. डॉट चेंडूची सांगता झाली आहे. 5 चेंडू आणि 5 षटकारांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी लोणाड टीमला. यावेळेस पावलांचा वापर चिप केलाय. जास्त शक्तीनिशी फटका खेळू शकला नाही फलंदाज. लॉंग ऑनला चांगली फिल्डिंग, एकच धाव घेण्याची संधी मिळते. आणि आता मात्र फक्त औपचारिकता शिल्लक आहे या सामन्यामध्ये. पूर्णपणे दबदबा आपल्याला पाहायला मिळतोय या मॅचवर NK स्पोर्ट्स खांडवळ संघाचा. विवेक राईट आर्म राऊंड द विकेट. हा बॉल स्वेअर आहे, डाव्या यष्टीच्या बाहेर निघून जातोय. वाईटचा इशारा. सलामीला फलंदाज आले होते आमिर आणि आतिश. आमिरने फक्त 2 धावा जोडल्या, आतिशने 1 धाव जोडली. 4 चेंडूंचा सामना देखील केला. परवेज वन डाऊन खेळण्यासाठी आला होता. 7 बॉल्समध्ये 6 धावा तो बनवू शकला. यावेळेस पहा, चेंडू कुठे आणि बॅट कुठे. चेंडू गेलाय पुण्याला आणि बॅट फिरली आहे ठाण्याला. अशा प्रकारचं हे दृश्य होतं. डॉट चेंडूची सांगता झाली आहे आणि खूप हसू आलेला आहे या ठिकाणी ज्ञान्याला. आडव्या बॅटचा प्रहार केलाय. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 1च धाव मिळेल. सामन्याचं जे रिझल्ट आहे, जो निकाल आहे सामन्याचा, तो स्पष्ट होत असताना चित्र स्पष्ट झालेलं आहे. स्विंग अँड मिस. खूप जोरदार प्रहार करायचा होता. शेवटचा बॉल असेल या मॅच मधील आणि पुढच्या फेरीमध्ये पोहोचतोय या चेंडू बरोबरच NK स्पोर्ट्स खांडवळ संघ. खांडवळ संघाने हा सामना जिंकलाय. हार्दिक हार्दिक अभिनंदन NK स्पोर्ट्स खांडवळ, विवेक पाटील अँड कंपनी, अँड हार्ड लक शिवशक्ती लोणाड. लोणाड गावातील 2 संघ आज खेळलेत या ठिकाणी आणि दोन्ही संघांनी निराश केलंय. या आधीच्या मॅचमध्ये आपण पाहिलं होतं की आई काळूबाई लोणाड संघ या स्पर्धेमध्ये खेळला, त्यांनाही देखील निराश केलं. त्यांची सुरुवात छान झाली होती. मला आठवतं की त्यांनी गोलंदाजी करत असताना प्रतिस्पर्धी संघाला, यवई संघाला बॅकफुटवर ढकललं होतं. 13ला 5 गडी बाद झाले होते 2 षटकांमध्ये यवई संघाचे. मात्र त्यानंतर यवई संघाने कमबॅक केलं आणि तो सामना जिंकला. आणि या मॅचमध्ये शिवशक्ती लोणाड संघ सुरुवातीपासूनच आपल्याला बॅकफुटवर पाहायला मिळाला. फ्रंटफुटवर त्यांना येताच आलं नाही आणि सामना गमावलाय शिवशक्ती लोणाड संघानं. काही हरकत नाही, क्रिकेट आहे, या गोष्टी होतच राहतील. परंतु अपेक्षा आहे की पुढील स्पर्धेमध्ये शिवशक्ती लोणाड आणि आई काळूबाई लोणाड दोन्ही संघ चांगली कामगिरी करतील. आपण